माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं बाबा ठीक आहे, एखादा कलंक लागला आणि जर दिव्यांगाचं भलं होत असेल तर आपण गेलेलं ठीक आहे. भाऊ तुम्ही आज कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही का गेले? ठीक आहे तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं की हे यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथं म्हणेल तिथं हे पागल येतील, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते, आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत. आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले. आणि आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीयेत आणि भविष्यातही असणार नाहीये. आणि आम्हाला एक धडा मिळाला आहे की चळवळीच्या नावावरती कार्यकर्त्याच्या आयुष्यात वाटोळ करणारा नेता या अगोदरही संपलाय आणि भविष्यातही संपेल. तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तळमळ जी होती ही जी हाय लागेल, भविष्यामध्ये तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या घरावरचे पत्र विकलेत मी 10 लाख रुपयांमध्ये आहे.